नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी परत एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण मस्तपैकी अशी झटपट तयार होणारे बीटचे काप करणार आहोत आणि हे बीटचे काप खाण्यासाठी खूप छान लागतात आणि अतिशय चटपटीत आहे, त्यामुळे अगदी सहज कोणीही खाऊ शकता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा एक बीट घेतलेला आहे आणि बीट घेतल्यानंतर आपल्याला त्याची वरची सालं जी आहे ती काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण हे बीटची साल जी आहे ती व्यवस्थित मस्तपैकी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता इथे मी सर्व साली छान व्यवस्थित काढून घेते। तर आता हे काढून झाल्यानंतर ही साल जी आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे। तर आता हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याचे आपण आता छान असे पातळ काप तयार करणार आहोत। तर तुमच्याकडे बटाट्याची किसणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही मस्तपैकी असे पातळ काप करून घेऊ शकता किंवा चाकूच्या साहाय्याने सुद्धा मस्तपैकी असे पातळ काप जे आहेत गोल ते करून घेऊ शकता। आणि हे काप खाण्यासाठी इतके छान लागतात, मस्तपैकी चटपटीत होतात, त्यामुळे सहज तुम्ही हे तोंडी लावू शकता आणि बीट खाण्याचा कंटाळाही येणार नाही। तर आता इथे सर्व छान मस्तपैकी हे काप कट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता यावरती आपण छान असं चटपटीत मसाला लावणार आहोत। तर इथे बघा अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले लावून छान चटपटीत करायचं आहे। त्यानंतर इथे आपण जिरं पावडर घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहोत। तर आता इथे छान सर्व मसाले जे आहेत आपण बीटच्या जे गोल काप केलेले आहेत, चकत्या केलेल्या आहेत, त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता इथे आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, ज्यामुळे हा मसाला जो आहे आपल्या बीटच्या कापाला व्यवस्थित छान लागल्या जाईल आणि आपल्याला तो खाताना सुद्धा छान असा त्याची टेस्ट येईल। तर इथे बघा थोडंसं तेल टाकून मस्तपैकी मी आता हा मसाला या बीटच्या कापाला लावून घेत आहे। मस्तपैकी खाली वरून सर्व हा मसाला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मस्तपैकी बघा किती सुंदर असे हे काप आपल्याला आत्ताच दिसत आहे। जर तुम्ही हे काप असेही खाल्ले ना तर तरी खूप छान लागतात। तर बघा तुम्ही दोन्ही प्रकारचे हे जे बीटचे काप आहे ते खाऊ शकता। तर आता इथे आपण तव्यावरती थोडेसे सेलो फ्राय करणार आहोत। आता इथे एक तवा घेतलेला आहे आणि त्यावरती तेल न टाकताच आपण हे काप छान असे थोडेसे सेलो फ्राय करून घेणार आहोत। तर आपण बीटला थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यामुळे इथे मी तेलचा वापर करत नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण तव्यावरती हे जे बीटचे काप आहे ते थोडेसे परतून घेणार आहोत। तर अगदी 1-2 सेकंद आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे, जास्तही आपल्याला ते शिजून घ्यायचे नाही आहेत। फक्त आपल्याला हा मसाला छान याला कोट करून घेता येईल इतकंच आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहेत। तर अगदी 1-2 सेकंदच आपण याला छान तव्यावरती मस्तपैकी हे तयार करून घेत आहोत आणि अगदी दोन्ही साईडने मस्तपैकी तुम्ही हे बीटचे काप जे आहे ते तयार करून घ्या। अगदी 5 मिनिटात हे काप तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। त्याचबरोबर बीट न खाणारे सुद्धा आवडीने असे हे काप नक्की खातील। तर तुम्ही अगदी सॅलड म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा असे हे बीटचे काप नक्की करून बघा, खूप चविष्ट लागतात आणि तितकेच चटपटीत सुद्धा लागतात। तर इथे बघा आता हे काप तयार झालेले आहेत। अगदी आपण 5 सेकंदच मस्त याला छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि छान असे हे बीटचे काप जे आहे ते खाण्यासाठी तयार आहे। तर इथे मी आता तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते आणि खरं सांगते खूप मस्त असे चटपटीतसुद्धा झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा या संडेला नक्की असे हे बीटचे काप करून बघा आणि कधीही मस्तपैकी तुम्ही हे खाऊ शकता। अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटू नवीन रेसिपी घेऊन। बाय।